नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी बनवणार आहे उडदाच्या डाळीचा शिरा. तर हा उडदाच्या डाळीचा शिरा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा शिरा खूप आवडीचा पदार्थ आहे माझा. तर हा हिवाळ्यातच खाल्ला जातो. हिवाळ्यात हे नाही खाल्लं तर काहीच नाही खाल्लं असं समजायचं. इतका सुपर आणि टेस्टी असतो हा. चला तर मग मी काय केलं, हे रात्री भिजत घातली होती वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी. आणि मग हे सकाळी मी गरमरीत दळून घेतलेलं, एकदम चिकन फाईन पेस्ट करायची नाही आहे याचे, याला गरमरीत मी दळून घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये आपण तूप टाकूया आणि याला मंद आचेवर पूर्ण त्याचं तूप सुटेपर्यंत, त्याच्यापासून तूप वेगळं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. हे इथे मी तूप टाकून घेते. 3 ते 4 चमचे तूप टाकलेलं आहे, पण मध्ये मध्ये आपल्याला तूप टाकावं लागणार आहे. तर एकूण किती चमचे तूप लागलं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण जास्त तूप टाकायचं नाही लगेचच्या लगेच, नंतर मग तो शिरा खूप तूप सोडतं आणि खूपच तुपकट होऊन जातं. म्हणून तूप थोडंसं लागत टाकायचं आहे आपल्याला. आता हे मंद गॅसवर आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर आता तुम्ही बघू शकता, एकदम पांढरा शुभ्र आहे. त्याचा कलर थोडासा पिवळसर बदामी कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. तर किती मिनटं लागले मला मंद गॅसवर याला भाजायला ते पण मी तुम्हाला सांगेन. हे आपण आता व्यवस्थित मस्त भाजून घेऊ. हे खूप चिकटतं खाली, कारण की याला ते बघा किती चिकटपणा आहे ऑलरेडी, आणि त्याच्यामुळे कढईला पण हे चिकटतंच. तर ते चिकटणारं पण काढत राहायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे याला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघितल्याशिवाय कळणार नाही आपल्याला की कन्सिस्टन्सी शिऱ्याची आत्ता कशी आहे आणि झाल्यानंतर कशी होते. तर ते सगळं काही भाजण्यावरच अवलंबून आहे. पूर्ण लो फ्लेमवर भाजावं लागतं हे, नाही तर मग त्याचा कच्चापणा जात नाही आणि मग तो शिरा पाहिजे तसा लागत नाही. असं चिटकतं खाली पूर्ण. हिवाळ्यात हा शिरा खाल्लाच पाहिजे. एक औषध म्हणून का असे ना, हे खाल्लं गेलं पाहिजे. तर असं चिटकतं, हे चिटकणारं पण काढत राहायचं. मी तूप किती टाकलं आता, 4 चमचे, 4 ते 4.5 5 चमचे मी तूप टाकलेलं आहे. पोहे खायचे, जास्त तूप टाकायचं नाही. हे ते चिटकलेलं जे आहे कढईला, ते काढायची तसदी झाली तरी चालेल, पण तूप जास्त टाकायचं नाही. त्याचं कारण तुम्हाला नंतर लगेच कळणार आहे. हे पूर्ण सतत हलवावं लागतं. थोड्या वेळाने हे गरमरीत असं भगरळ असतं ना, असं मोकळं होऊन जाईल. फक्त आत्ताच त्याला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आपल्याला. आता जवळजवळ माझे 15 मिनटं झालेले आहेत. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी झालेली त्याची. आता थोडंसं हलकं झालेलं आहे. आता चिटकणं कमी झालेलं आहे त्याचं, थोडं हलकं लागायला लागलं आता हाताला. तर जवळजवळ 15 मिनटं या कन्सिस्टन्सीपर्यंत मला लागलेले आहेत. आता यात मी थोडंसं अजून 3 चमचे तूप टाकणार आहे. तर एक टाकलं, अजून लागत मी तूप टाकणार आहे. एकूण आपल्याला आता हे पहिले 5 आणि आत्ताचे 3 चमचे म्हणजे एकूण 8 चमचे यात मी पोहे खायचे 8 चमचे तूप टाकलेलं आहे अर्ध्या वाटी उडदाच्या डाळीसाठी. हा तुपकटच चांगला लागतो हा शिरा. थोडासा सतत हलवत राहावं लागतं याला. - 20 मिनटं झालेले आहेत आत्ता. अजूनसुद्धा व्यवस्थित पाहिजे तसं भाजलं गेलेलं नाही आहे हे, पण पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आता चांगलं भाजलं आहे. कारण की
आता चिटकत नाही आहे, थोडं थोडं चिटकतं आहे. वीस मिनटं झालेली आहेत कंप्लीट. यामध्ये आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. हे मी जवळजवळ 1.5 वाटी दूध टाकलेलं आहे यामध्ये. आणि आता चांगलं मोकळं आपण याला शिजवून घेऊया. भाजून झालेलं आहे आपलं, आता शिजवून घेऊया. आता परत हे एकदा अजून चिटकणार आहे. आता हे आपल्याला पहिले आता आपण भाजलं तर हा शिजवायचं आहे आपल्याला दुधामध्ये. हे बघा, आता बघू शकता तुम्ही इथे आता परत चिटकायला लागलेलं आहे. आता परत ते काढायचं आहे आपल्याला. आणि पण त्याचसोबत ते तूप पण रिलीज करतं आहे, बघू शकता. त्याचे तूप दिसत असेल तुम्हाला. थोडं थोडं तूप पण आता ते सोडायला लागलेलं आहे डाळीचा. कंटिन्यू मला पूर्ण शिरा बनवायला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 35 मिनटं लागलेले आहेत. तर आता मी इथे जेवढं मी डाळ घेतलेली होती तेवढीच साखर पण घेणार आहे. म्हणजे अर्धी वाटी साखर यामध्ये मी घालणार आहे. आता शिरा होत आलेला आहे आपला. आपल्याला फक्त आता साखर घालून ती पगळून घ्यायची किंवा वितळवून घ्यायची आहे तुपामध्येच. बाहेर खूप आवाज येतो आहे, कुठेतरी बँड वाजतो आहे म्हणून त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होत असेल. हे बघा, या संपूर्ण साखर आता मिक्स करून घ्यायची. साखर विरघळली की आपला शिरा रेडी आहे. तर मग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला उडदाच्या डाळीचा शिरा ते मला कमेंट्सद्वारे कळवा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा, म्हणून तूप कमी टाकायला सांगते. त्याचं कारण हे की असं पण मग याला हे असं पचपचित तूपच चांगलं लागतं. जसं मुगाच्या डाळीचा शिरा करतो तसंच याला पचपचित तूप छान लागतं, खाताना खूप सुंदर लागतं. तुम्ही एकदा करून बघा हा शिरा, तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा खूप आनंद वाढवतं. तर अशा पद्धतीने आपला शिरा रेडी आहे. आता आपण तो वाटीमध्ये काढून घेऊया आणि खाऊया. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे मी काढून घेतलेला आहे. खूप सुंदर वास सुटलेला आहे, कारण की ते उडदाच्या डाळीचा खमंग वास सुटलेला आहे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे त्याचा मस्त. बघा.